सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि खुशखबर अशी बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपली आहे, कारण की आजच्या या विशेष दिनी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। सकाळीच लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पैसे वाटप करण्याचे आदेश जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नेमका कधी मिळणार, किती वाजता मिळणार असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात होते। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, मात्र आता सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला असून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। लाडक्या बहिणींना वाटत होते की ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी आम्हाला उशिरा मिळतो की काय, मात्र आता सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। सरकारने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी दिली असून सरकारने सांगितले की आता बहिणीला काही कमी पडू देणार नाही। तुम्हाला तर माहितच असेल, रक्षाबंधन गिफ्ट म्हणून सरकारला ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्याच वेळेस द्यायचा होता, मात्र सणानिमित्त बँकांना सुट्ट्या राहिल्या, मग सरकारने तो निर्णय पुढे ढकलून आता तो पैसे देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशीच द्यायचा होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला। मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता सकाळीच राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये, फक्त ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। तर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 13 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे तो आता 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून 13 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादी आता जाहीर झाली असून आता 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। तर आता सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत सविस्तर यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप केले जाणार आहेत, त्यानंतर कोणत्या 8 बँकेमध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त 1500 रुपये नव्हे तर आता 2330 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता ही रक्कम नेमकी तुमच्या बँक खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाला असून आता पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जर आता तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये नव्हे तर 3000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। आता तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये कसं आणायचं, त्याच्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि ते एक छोटंसं काम केलं की तुम्हाला या ठिकाणी 1500
1,500 रुपये नव्हे तर 3,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। आता कोणतं काम केल्यानंतर जास्त पैसे खात्यावरती जमा होणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला, कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। सरकारने सांगितले की लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता लाडक्या बहिणींना काहीच कमी पडू देणार नसल्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले आहे। आता जो ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे तो तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशीच या ठिकाणी वाटप करायचा होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकला नाही। मात्र आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता पैसे वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि कोणत्या 8 बँकेमध्ये या ठिकाणी पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून 13 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 3,000 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आणि जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा आता सर्वात आधी जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तरपणे पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा हा वाटप केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी या ठिकाणी 13 जिल्हे आणि 8 बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पहिला जिल्हा आहे धाराशिव। लक्षपूर्वक पाहत चला, जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत। आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये धाराशिव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 1,500 रुपयांचा आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आणि बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 3,000 रुपयांचा जमा होणार आहे। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 3,000 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये धाराशिव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी जाहीर झाला आहे तो आहे पुणे। जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असून आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी बीड आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार असल्यामुळे बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता लवकरच हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। साधारणतः 100 कोटी रुपयांचा निधी आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 14व्या हप्त्यापोटी वर्ग केला जाणार आहे। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा झाला असून आता 14वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजेच की ठाणे। ठाणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता ठाणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता हस्तांतरित केली जाणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा वाटप केला जाणार असल्यामुळे तुम्ही जर नागपूर जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी नांदेड असेल, त्यानंतर नाशिक असेल, या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही सर्वात आधी जमा केली जाणार आहे। या ठिकाणी जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असून आता ऑगस्टचे 1,500 रुपये आणि
प्लस गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशी रक्कम आता वर्ग केली जाणार आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा झाला आहे, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2330 अशी रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार आहे। आणि ज्या महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता, अशा देखील महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। जर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर तो कसा मिळवायचा ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। त्यानंतर आता पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर आता यामध्ये धुळे जिल्हा असेल, या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर आता या ठिकाणी SBI बँक असेल, या बँकेमध्ये आता पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून SBI बँकेमध्ये देखील सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे। जर तुमचे बँक खाते SBI बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर HDFC बँक असेल, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर ICICI बँकेमध्ये देखील पैसे वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत। त्यानंतर IDBI बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे। त्यानंतर IDBI बँक असेल, या देखील बँकेमध्ये रक्कम वाटप होणार आहे। त्यानंतर एकंदरीत जर पाहायला गेलं तर ॲक्सिस बँक असेल, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या सूचना आता सर्वच बँकांना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। SBI आणि HDFC यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये हप्ता रक्कम म्हणजेच की हप्त्याची रक्कम सर्वात जमा होण्याची दाट शक्यता असते आणि पोस्ट आणि इतर बँकेमध्ये म्हणजेच की सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये हप्ता मिळण्यास 1 ते 2 दिवस उशीर होऊ शकतो। मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची योजना या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा मिळू शकता आणि 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। ते काम म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळू शकता। त्याचबरोबर तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता। तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी सांगितले जाईल। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी लाभास पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाकाठी 3 हप्ते प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे गॅस सिलेंडरचा हप्ता देण्यामध्ये येईल। अशा प्रकारे तुम्ही 100% मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये या ठिकाणी मिळू शकता। म्हणजेच की 830 रुपयांच्या हप्त्याचा तुम्ही लाभ मिळू शकता। त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 3000 रुपयांचा मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांना जुलै महिन्याचा 13वा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला नाही, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 13व्या हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 13वा हप्ता जमा झाला आहे, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त 14वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीने काही महिलांना 3000 रुपयांचा हप्ता हा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पैसे वाटप सुरू झाल्यानंतर 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सर्वांना एक छोटंसं काम करावं लागणार आहे। जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। आता कोणतं काम करायचं आहे तर आता सर्वांनी तुमचे आधार कार्ड लक्षपूर्वक पाहत चला।
तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे आता सर्वांनी चेक करायचं आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कोणतेच काम करण्याची गरज नाही। मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते काम काय आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे लागणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीने हे एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे छोटंसं काम केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आणि एकदा पैसे वाटप सुरू झाले की 3 दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर आता नेमका हप्ता कधीपासून वाटप होणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे तो आता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण की ऑगस्ट महिन्यामध्येच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा दिला जाईल अशी दाट शक्यता आहे। आणि सरकार म्हणजेच की ज्या त्या महिन्यामध्ये हप्ता देत असतो, त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच देण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता याच ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। आणि समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 ते 6 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।